नमस्कार, मी रुपाली भोसले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव तांडा। या ठिकाणी निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच मराठी 2024-25 अंतर्गत हा एक थीम तक्ता आलेला आहे बघा। तर साहित्याचं नाव थीम आहे आणि मग या थीम मध्ये नेमकं काय करायचं, कधी काय होतं की हे जे आपलं पुस्तक आहे फाटून जातं, विसरून जातं सगळं, आणि मग या मार्गदर्शक पुस्तिका नसल्यामुळे मग आपण हे कसं करायचं हा मोठा प्रश्न पडतो। त्याच्यामुळे आम्ही हे काही व्हिडिओ करतोय की नेमकं हे कशा पद्धतीने याचा वापर करायचा। तर बघा, थीम पाटी जी आहे, या थीम पाटीमध्ये असे त्यांनी 4 पाट्या दिलेल्या आहेत बघा, तुम्हाला बघायला मिळतील। या 4 पाट्या आहेत, मुलांना पकडा या पाट्या, आणि प्रत्येक पाटीवर एक एक चित्र दिसतंय बघा, तुमच्या लक्षात येईल। सर्वेश, या ठिकाणी हे चित्र दिसतंय, ओके दिसतंय का? या ठिकाणी बघा वेगवेगळ्या बॉलचे प्रकार आहेत बघा, तुम्हाला दिसतंय। याच्यामध्ये फुटबॉलचा बॉल आहे, व्हॉलीबॉलचा बॉल आहे, क्रिकेटचा बॉल आहे, हा वेगवेगळ्या प्रकारचा बॉल दिसतो, टेनिसचा बॉल दिसतो। मग या ठिकाणी तुम्हाला असे लाईन मारलेल्या दिसतात बघा। म्हणजे काय करायचंय, याच्याशी रिलेटेड जे शब्द आहेत ते तुम्हाला इथे ठेवायचे। ही मग्न करून ठेवणारी म्हणजे एक प्रकारचा खेळ आहे, तुम्हाला व्यस्त करून ठेवणारा खेळ आहे। त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसतंय बघा, सुंदर अशी शाळा दिसतीये या चित्रामध्ये, आणि या ठिकाणी झेंडा फडकवलेला दिसतोय, मुलं अगदी गणवेशामध्ये दिसत आहेत। इकडे काही मुलं खेळ खेळताना दिसत आहे, खेळाचं साहित्य तुम्हाला दिसतंय, शाळेचं गेट दिसतंय, पूर्ण शाळा ही दिसते, अतिशय सुंदर आहे, असं हिरवीगार दिसतंय सगळीकडं। आणि मग याच्यासाठी नेमके कोणते शब्द वापरणार आहेत, ही शाळा दिसते म्हणून मग तुम्ही काय करायचं, याच्यातनं शब्द घ्यायचे। मग शाळा, वर्ग, विद्यार्थी, ग्राउंड, झेंडा, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसेल। मग अशी शब्द तुम्हाला याच्यातनं काढायचे। तर इथे बघा, हे तर चित्र तुमच्या फार परिचयाचे, कशाचं चित्र आहे मुलांना, हे डॉक्टरांचं बघा। मग या ठिकाणी डॉक्टर दिसत आहेत, मग या ठिकाणी डॉक्टरांच्या गळ्यात काय दिसतंय तुम्हाला, स्टेथोस्कोप। काय आहे, स्टेथोस्कोप आहे। आणि डॉक्टरांचं जे युनिफॉर्म असतो त्याच्यामध्ये काय असतं, व्हाईट रंगाचं, काय व्हाईट कलरचं काय असतं, ॲप्रन म्हणतात त्याला। तर मग डॉक्टर आहेत, तर मग डॉक्टरांशी रिलेटेड कोणते शब्द आपल्याला याच्यामध्ये सापडणार, तर ते शब्द आपल्याला इथे लावायचे, म्हणजे इथे ठेवायचे ते शब्द। याच्यासोबत एक पेनही मिळतो, त्या पेनच्या साहाय्याने तुम्ही लिहू शकतात किंवा हे शब्द या ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात। आणि चौथ्या पाटीवर चित्र तुम्हाला दिसतंय, अतिशय सुंदर आहे, आंब्याचं झाडाचं चित्र दिसतंय, बरोबर आहे की नाही? आंब्याचं झाड आहे, त्याला आंबे लागलेले दिसतात बघा, हिरवगार असं दिसतंय, खूपच सुंदर आहे। मग याच्याशी संबंधित असे कोणते शब्द आहेत हे तुम्हाला याच्यातनं शोधायचे। चला, तर मग या ठिकाणी काय आहे, डॉक्टर आहे, शाळेचं चित्र आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फुटबॉल आहे, म्हणजे बॉल आहेत। मग आपण याच्यातलं आपल्या जवळ जे आपले सतत आपण कोणत्या परिसरामध्ये असतो, शाळेमध्ये असतो की नाही, मग शाळेशी संबंधित आपण चित्र घेऊया। मग शाळेशी संबंधित आपल्याला चित्र घ्यायचंय, तर मग आपण ही फोडणं गरजेचं आहे, यातनं वेगवेगळे शब्द काढणं गरजेचे आहे, आणि त्याच्याशी रिलेटेड जे शब्द आहेत ते आपल्याला याच्यावर ठेवायचे आहेत बघा। आता या ठिकाणी खूप सारे शब्द आहेत बघा। मग शाळेशी संदर्भात कोणकोणते शब्द बघूया। हा टेबल कुठं असतो, शाळेमध्ये असतो, बरोबर आहे की नाही? शाळेमध्ये टेबल असतो, म्हणून हा शब्द आपण याच्यातनं तोडून कुठे ठेवणार, टेबल या ठिकाणी ठेवणार, या चित्रावर ठेवणार। मग अजून शाळेमध्ये कोणकोणते खेळ घेतले जातात, बरोबर आहे की नाही? खेळ, अजून काय असतं शाळेमध्ये, बर, याच्यामध्ये समजा आपल्याला एकच शब्द दिसतोय। त्याच्यानंतर बघा, इकडे बघूया अजून कोणकोणते शब्द आपल्याला याच्यामध्ये टाकता येईल। तर बघा, विद्यार्थी बघा, आता आमचं इथे पुस्तके आहे, परीक्षा आहे, शिक्षक आहे, गणवेश आहे, दप्तर आहे, टेबल आहे, मैदान आहे, म्हणजे असे कितीतरी शब्द आहेत जे आपण घडू, हे सगळे मग कुठे ठेवणार तुम्ही, हे शब्द याच्यावर ठेवणार। अतिशय सुंदर अशी ऍक्टिव्हिटी आहे, चालेल।